आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. माधव, माफ कर रे बाबा मला. कमॉन दादा, तू का माफी मागतोस? नाही, हा राणा हे असं तडकाफडकी वागून गेला तुझ्याशी. दादा मला एक कळत नाहीये, या राणाला बिझनेस तर करायचा आहे, पण त्यासाठी बिझनेस कसा करतात हे शिकायची त्याची इच्छा नाहीये. असा ऍटिट्यूड असलेला माणूस यशस्वी नाही होऊ शकत. हो कळतंय मला, पण समीर. हो काका. तू प्रवीण भाईंना लगेच फोन कर, रजिस्ट्रेशन करून घेऊया. पेपर्स तयार असतीलच, मी वकिलांशी बोललोय. हा लगेच फोन कर त्यांना. हो. दादा, या राणाचं आपल्या वृंदाशी लग्न झालंय, लवकरच तो बाप होणार ना, त्याला त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळायला हव्यात ना. तो कितीही तुला मुलासारखा असला तरी त्याला सारखी अशी मदत नको करत जाऊस. त्याला गटांगळ्या खाऊ देत ना, तरच तो पोहायला शिकेल. चला, कसं का असे ना, तुला दुकानाचं स्वप्न पूर्ण होत आहे. प्रवीण भाई फोन उचला लवकर. प्रवीण भाई फोन कट का करतो? प्रवीण भाई, चल 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 लवकर चल. ओ प्रवीण भाई, ओ प्रवीण भाई थांबा. ए थांब, बंद कर. काय प्रवीण भाई, बघून न बघितल्यासारखं करताय तुम्ही? मी किती हाका मारतोय तुम्हाला. रजिस्ट्रेशनला जायचंय ना? रजिस्ट्रेशनचं आता राहू दे समीर. हो, तुम्ही असं काय बोलताय? मी वकिलाकडून सगळे कागदपत्र तयार करून घेतले, टोकन दिले तुम्हाला. चला आपण निघूया. नाही जमणार. अरे समीर, मी ते दुकान दुसऱ्या माणसाला विकलंय. दुसऱ्या माणसाला विकले म्हणजे? अहो मी तुम्हाला पैसे दिलेत, तुम्ही टोकन घेतले दुकानाचं आणि आता दुसऱ्याला विकताय. असं कसं करू शकता तुम्ही? हे बघ, हे घे तुझं टोकन. अरे आवाज कमी कर. तुझ्या हाताखाली काम करणारा पोऱ्या समजलास का तुम्हाला? आणि तुला मी म्हणालो होतो की लवकरात लवकर व्यवहार करूया, मला पैशाची गरज आहे. पण तुझा कारभार गोगलगाई सारखा, त्याला मी तरी काय करू? हे बघा प्रवीण भाई, माझे सासरे आजारी होते, मी त्यांना घेऊन आलोय. अरे त्यांना घेऊन आलायस ना, मग परत घेऊन जा. मी दुकान विकलंय. चल. हे चल रे. तुझ्या तर भाई रे. हा प्रवीण भाई करतो म्हणून का डोक्यावर बसणार का तू? हा टोकन माझ्याकडून घेतो, व्यवहार माझ्या बरोबर करतो आणि दुकान दुसऱ्याला विकतो. मस्करी वाटली का तुला? हा अरे ते दुकान माझं स्वप्न होतं, स्वप्न. कोणाला विकलं ते दुकान? कोणाला विकलं? मी मालक आहे दुकानाचा. मी कोणालाही विकेन. तुला काय सांगू? अरे सांग नाही, तुमच्या गळा दाबेन आता. सांगतो सत्यशील अमृतकर, तुझा आधीचा बॉस, त्याला विकलं. हे चल रे लवकर. काय चला निघा.
सत्यशील काकाने दुकान विकत घेतलं. त्यांचे क्लायंट पळवले म्हणून ते वचपा काढतायत. ठीक आहे, सत्यशील अमृतकर वाकड्यात शिरायचंय. या आता तुम्ही आहात आणि मी आहे. या राणाचं काय करायचं मला काही कळतच नाही. कर्जाचा हा एवढा मोठा डोंगर आहे डोक्यावर, त्यांच्या डोक्यात प्रकाशच पडत नाही. अशाने ते कर्ज देणारे एक दिवस दुकान घाशात घालतील. माधवा, तू बघ, समीर रावण दुकान घेऊन दिलंस ना, ते कसं सगळं व्यवस्थित सांभाळतील, प्रगती करतील त्यांची. पण राणा काय एकट्याच्या जीवावर व्यवसाय करेल असं मला वाटत नाही. काय स्पष्ट दिसतच आहे ते. दादा एक मिनिट. तू जास्त स्ट्रेस घेऊ नकोस. एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. हो, एकाच आशेवर दिवस ढकलतोय मी माधवा. कधी ना कधी माझ्या वृंदाचा संसार मार्गी लागावा एवढी एकच इच्छा आहे माझी. राणा तसा चांगला मुलगा आहे रे. माझ्या डोळ्या देखत मोठा झालाय तो. मी स्वतः लहानाचा मोठा केलाय त्याला. म्हटलं जावई करून घेऊ तर आपल्या एका लेकीचा संसार तरी मार्गी लागेल. आपल्या डोळ्या देखत सुखी होईल पोर. नशिबाचे फासे हे असे उलटे पडले. दादा ऐक ना, दादा जे झालंय ते बदलता येत नाही आणि जे होणार आहे ते टाळता येत नाही. त्यामुळे तू स्वतःला दोष देऊ नकोस. खरं आहे, जे नशिबात आहे तेच होणार. राणाचं नशीब त्याला कुठे घेऊन जाईल ते आपल्याला काय माहित नाही. म्हणूनच मी म्हणतोय आपण पॉझिटिव्ह राहूया ना. आपण पॉझिटिव्ह राहिलो की गोष्टी आपोआप पॉझिटिव्ह घडतील. आपण आनंदी राहायचं, प्रत्येक मुवमेंट सेलिब्रेट करायची. तूच म्हणतोस ना नेहमी. अरे हो, या आनंदी राहण्यावर आठवलं मला. काय? आपली ओवी आई होणार आहे. सच अ ग्रेट न्यूज. आणि हे तुम्हाला आत्ता सांगतोस? नाही थांब, ही कार्टी पण काकाला विसरले ना. मी तिला आत्ता फोन करतोय आणि झापणार आहे. सांग, थांब जरा. काय ग ओवी, तुला काही 17 हात आहेत का? अगं सगळी कामं एकटीनं काय करतेस? आणि तेही गरोदर असताना. त्या घरात 2-2 बायका आहेत ना, पण नाही, सगळी कामं तुझ्याकडनं करून घेतात. सासूबाई बसतात देवदेव करत, नणंदबाई बसतात गाव उंडारत. गरोदर बाईला आराम करायला द्यावा, पण नाही, तुला इकडे अडकवून ठेवलंय या कामाच्या पसाऱ्यात. हो बाजूला, मी करते. अहो लाली मावशी, करते मी, राहू दे. मी सांगितलं ना मी करते. बाजूला हो. तू भात चपात्या. अगं तो फोन घे ना, फोन वाजतोय. जा फोन उचल.
हॅलो माधव काका. कोण काका? मी समीरचा बॉस बोलतोय. अरे तू असं का बोलतोयस? मग कसं बोलू मी? आणि मी काका आहे तुला कधी आठवलं? मी फोन केल्यावर? ओवी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. हा, काय झालं काका? काय झालं म्हणजे? अगं कार्टे, तू आई होणार आहेस ना. मग अशोक दादा जसा आजोबा होणार आहे तसाच मी होणार आहे. मग एका आजोबाला सांगितलंस आणि दुसऱ्या आजोबाला विसरलीस होय ग? अरे नाही काका, ते राहून गेलं. हरकत नाही ओवी, ही बातमी ऐकून मला खूप आनंद झालाय. भले तू मला स्वतःहून सांगितलं नाहीस तरी. हो, त्यांचं दुकानाचं रजिस्ट्रेशन साठी त्या धावपळीमध्ये सगळं. एक मिनिट ओवी, आता उगाच दुकानाची कारणं देऊ नकोस मला. ओवी, अशोक दादा आजोबा होणार आहे या बातमीने त्याला जितका आनंद झाला ना तितकाच मलाही झालेला आहे. आणि बघ तू, हे बाळ तुमच्यासाठी लकी चार्म ठरणार आहे. येण्याआधीच त्यांनी स्वतःची सगळी सोय करून घेतली. बघ, समीर ट्रान्सपोर्ट बिझनेस मध्ये इतकी उत्तम प्रगती करतोय, स्वतःचं दुकान सुरू होतं त्याचं. ओवी, या बाळाचा पायगुण ना तुमचं नशीब बदलणार आहे. तुझ्या तोंडात साखर पडो. ए कार्टे, नुसत्या साखरेवर भागणार नाही. चांगली जोरदार पार्टी होय मला तुझ्याकडनं. तुझ्या हातचा फक्कड चहा. हो हो नक्की, तुझे आशीर्वाद असू देत बास. ओवी बाळा, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे, बाय डिफॉल्ट. बर चल, काळजी घे स्वतःची. नंतर बोलू. बाय. हा जमानाच बेकार आलाय. आपण कधी कुणाशी वाईट वागलो नाही, कधी कुणाचं वाईट केलं नाही ना. अरे तरी पण आपल्याच नशिबात अशी माणसं काय येतात? अहो, एवढं चिडायला काय झालंय? हा, काय होणार आहे? काय होणार आहे? रेड्याचं डोकं ना आपलं. उठसूट शिंग मारत बसतो ना आपण लोकांना. शांत व्हा. काय झालंय? एक मिनिट, माधव काका काही बोललाय का? हो, तुझा माधव काका बोलला ना म्हणूनच चिडलोय आपण. अरे यार, आपण आपल्या बिझनेस साठी त्यांच्याकडे मदत मागायला गेलो होतो ना, तर त्यांनी समीरच्या दुकानात त्याच्या हाताखाली काम कर असं सांगितलं आपल्याला. म्हणजे आता आपण आपला बिझनेस टाकायचं सोडून त्या समीरच्या तालावर नाचणारं भाऊला बनायचं का? नोकर व्हायचं त्याचा? हो, पण मला सांगा, हे सगळं माधव काका बोलला म्हणजे मी खोटं बोलतोय? म्हणजे आता तुझा पण विश्वास नाही ना माझ्यावर? ठीक आहे, तुम्ही शांत व्हा. तुम्ही हे सगळं सांगताय, माझा त्याच्यावर विश्वास बसत नाही म्हणून मी विचारलं. आणि माधव काका हे असं कसं बोलू शकतो मला काही कळतच नाहीये. बरं ते जाऊ दे, मला सांगा, बाबा काही बोलले का? बाबा माधव काकाला काहीतरी बोलले असतील ना? हो, अगं तुझे बाबा बोलले ना. एक पाऊल पुढे टाकून त्यांनी माधव काकांच्या ऑफरचं कौतुक केलं, माहिती का? वर ही ऑफर तुझ्यासाठी कशी चांगली आहे, ती तू कशी घेतली पाहिजे असं मलाच सल्ला दिला. पण माधव काका लगेच म्हणतात कसे, म्हणे तू समीरच्या हाताखाली काम करता करता त्याच्याकडून बिझनेस शिकून घे, त्याच्याकडून. आता काल आलेला शेमडा समीर आपल्याला या राणा भोला बिझनेस शिकवणार. हड, अरे मी इथं माझा जेव्हा केटरिंगचा धंदा करत होतो तेव्हा काय त्याचा बाप येऊन चालवायचा का? आपण इथं पत्ते कुठतच बसलो होतो ना. वृंदा, तुला सांगतो, टाइम खराब असला ना का सगळेच येतात चोच माराय. आज आपल्याकडे पण माधव काकांसारखा पैसा असता ना तर हे ऐकून नसतं घ्यावं लागलं आपल्याला.
तुम्ही शांत व्हा. मला सांगा समीर काय बोलला? हे कोण समीर? अगं कशाला नाव घेती बाबा त्याचं माझ्या पुढं? माझं डोकं फिरता माहिती ना तुला? माधव काका आणि तुझे बाबा जेव्हा मला सांगत होते ना नोकरी कर, तेव्हा त्यांच्या बाजूला बसून आहे ना गालात ते गालात हसत होता हा नागोबा. अशोक काका माधव काकांच्या बोलण्याचा कमी, पण या समीरच्या ना हसण्यामुळे ना जीव जळाला आपला. इन्सल्ट झाला राव आपला. इन्सल्ट तर तुमचा नेहमीच होत असतो. तुम्ही कुठेतरी जाता कॉलर टाईट करून आणि लोक अपमान करतात तुमचा. तुमच्या या अशा वागण्यामुळे घरच्यांकडनं काय काय ऐकून घ्यावं लागतं माहितीये तुम्हाला? वृंदा, आपल्याला फक्त बिझनेस कसा करावा आणि लोकांशी चांगलं कसं वागावं इतकंच समजतं बास. लोकांना जर आपण समजत नसू ना तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. हा बरं, बिझनेस कसा करायचा हे कळतं तुम्हाला? मग इतके वर्ष बिझनेस मध्ये एक पण पैसा कसा काही टिकवू नाही शकलात तुम्ही? हा सांगा ना मला. बिझनेस कळतो म्हणे. अहो तुमच्या अशा वागण्याने ना समीर एक दिवस बक्कळ पैसा कमवेल आणि आपल्या पुढे निघून जाईल. काही हातात उरणार नाही आपल्या, हात रिकामे होऊन जातील आपले. समजतंय का काही? अहो आजच्या अपमानातून एवढा जरी धडा घेतलात ना तरी खूप झालं. अगं वृंदा ऐक ना. वृंदा थांब. अगं मला बोलायचं ना तुझ्याशी अजून. ही पण ना कधी कधी जाम डोकं फिरल्या का तू वागती राव. समीर, तू आज लय डोकं फिरवलं यार आपलं. ठीक आहे, आज चढाव जिंकला तू, पण एक गोष्ट ध्यानात ठेव. या राणा भोला मागं टाकून पुढे निघून जाणं इतकं सोपं नाही भो. अरे भल्या भल्यांना नाक घासायला लावलंय आपल्या पुढं. तू कोण आहे रे? आता तुझा नंबर. आता बघच राणा शेठ तुझं काय करतो ना, बघच. स्वप्नील, तर राजेशला फोन कर, अजून माल पोहोचलेला नाही तिकडे. बाबा हे आता दुसऱ्यांदा होतंय. हा राजेश वेळेवर का नाही डिलिव्हरी करत? कशा ठेवता असले ड्रायव्हर? काढून टाका. काका प्रवीण भाईचं दुकान घ्यायची हिंमत कशी झाली तुमची? समीर, दुकान घ्यायसाठी ना हिंमत नाही, किंमत मोजावी लागते. ती आम्ही मोजली आणि दुकान घेतलं. तुला काय प्रॉब्लेम आहे? आणि ए वाद कसा आलास? चल निघ बाहेर, निघ. आवाज खाली नाही तर कानाखाली आवाज काढेन. ते दुकान मी घेत होतो, टोकन दिलं होतं, मग तुम्ही का मध्ये पडलात? अरे रे, काय झालं? वाईट वाटलं? तू आमचे क्लायंट्स पळवलेस ना, तेव्हा आम्हालाही तसंच वाईट वाटलं होतं. आज हिशोब चुकता झाला. मला कसली कल्पना न देता तुझ्या बापाने मला कामावरून काढून टाकलं होतं, हे विसरू नकोस. आणि हिशोब चुकता? अरे सत्यशील ट्रान्सपोर्ट साठी मी घाम गाळलाय, टाचा घासल्यात, म्हणून या घरात पैसा आलाय. तुझ्या अंगावर एक कपडे. ज्यातलं काही कळत नाही त्यात तोंड वाजवायचं नाही, नाहीतर दात पडून हातात देईन. ए समीर, गुंडगिरी करायला तू नाक्यावर उभा नाहीयेस. हे घर आहे माझं, गप्प बसायचं. तुमची धमकी ऐकून मी गप्प बसायला तुमचा नोकर नाहीये, आणि गुंडगिरी मी अजून केलीच नाही आणि करायला भागही पाडू नका. शेवटचं सांगतोय, त्या दुकानाचा नाद सोडा, नाहीतर माझ्याहून वाईट कोणीच नसेल. नाही सोडणार.
जा, काय करायचं ते कर. आणि याच्या पुढे तू जिथे जिथे हात टाकशील ना, तिथे तिथे तुझ्या आधी मी पोचलेलो असेल. आणि एक चॅलेंज आहे. समीर, अरे काय चाललंय काय तुमचं? काय चाललंय? गुंडगिरी. आपल्याच घरात येऊन आपल्यालाच मारायची धमकी देतोय. तुला याचा खूप पुळका ना. मुलासारखा वाढवला त्याला आपण. प्रत्येक वेळेला ह्याच्या अडीनडीला उभे राहिलो आपण. ह्याच्या लग्नात एक बाप जे मुलासाठी करेल ना, ते केलं मी. आल्या मिठाला जागणं तर लांबच राहिलं ग. आपल्याच घरी येऊन आपल्याला सांगतोय दुकानाचा नाद सोडा, नाही तर मारीन म्हणून. माझ बघ. समीर, निघ इथून. निघ म्हणते मी. मला हाऊस पण नाही या घरात परत यायची. यांनी भाग पाडलं म्हणून आलो, आणि आता आलोय तर दुकान परत घेऊनच जाणार. काय करायचंय ते करा. तुझ्यात एक दुकान गेलं तर तुझ्या एवढं जिवारी लागलं. आम्ही आयुष्यभर जमवलेले क्लायंट्स तोडलेस तेव्हा नाचला असशील. एक गोष्ट लक्षात ठेव समीर, आपण केलेली पाप असतात ना, ती परत आपल्याच झोळीत येऊन पडतात. कळलं? कसली पाप? मी जे काय केलं ते कामाचा भाग होता. आणि कामात केलेली गोष्ट जर पाप असेल तर तुमच्यासाठी काम करत असताना मी ही सगळी पापात तुमच्यासाठी केलेली आहे. खूप. आता तोंड उघडायला लावू नका.